कृष्ण माऊली जय हरी. आपण आहोत नीरा नदीच्या या ठिकाणी काही वेळामध्ये एक स्नाई स्नान, जे पहिलं स्नान या ठिकाणी माऊलींच्या पादुकेला घातलं जातं असं स्नान या ठिकाणी होतंय. आणि आपण आहोत सातारा आणि पुण्याच्या या मध्यवर्ती ठिकाणी, की जी पुणे जिल्ह्यातून पालखी थेट सातारा जिल्ह्यात प्रस्थान होणार आहे. अशा वेळेस आपण या ठिकाणी आहोत. आनंदाची डोही अनंत तरंग या ऋतीप्रमाणे हा मेळा थेट आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वैष्णव या ठिकाणी हरिनामाचा गजर करत या ठिकाणी वैष्णव पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. आपण बघू शकता की या ठिकाणी वारकऱ्यांचा मेळा हा पंढरपूरच्या दिशेने चालू आहे. की आपण वारकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्की काय सांगाल बाबा, काय भावना आहेत आपली, की तुम्ही पांडुरंगाकडे चाललेला आहे, की काय मागणं आहे पांडुरंग? हीच व्हावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकवून दे हरीच, हीच भगवंताकडे मागणी आहे. आज माऊली ज्ञानोबरायांचं आज या ठिकाणी पालखी विसावानी निरास्नान आहे. म्हणून माऊलींबरोबर असलेले जे जवळजवळ 8 ते 9 लाख भाविक माऊली सोबत या ठिकाणी निरास्नान करतात. दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी वारकऱ्यांची संख्या या ठिकाणी जास्त दिसते, काय कारण आहे त्याचं? कारण दरवर्षीपेक्षा संख्या जास्त असण्याचं कारण म्हणजे यावेळेस थोडासा मृग नक्षत्र पाऊस वेळेवर पडल्यामुळं वारकरी म्हणजे शेतकरी, शेतकरी म्हणजेच वारकरी, म्हणून वारकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपलेल्या आहेत आणि तो वारीचा आनंद घेण्यासाठी सर्व वारकरी शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आणि ह्या वर्षी जास्त संख्या आहे. शासनाची मदत तुम्हाला कशा पद्धतीने होते? शासनाने अनेक योजना वारकऱ्यांसाठी त्या ठिकाणी खुले केलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? तसं वारकऱ्याला शासनाची काही एक अपेक्षा नसते, पण एक शासनाचं कर्तव्य या धोरणानं प्रत्येक दिंडीला, जसं मुख्यमंत्री शासनाच्या निधीतून प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये असं मानधन आहे, म्हणून जागेचं जास्तीत जास्त हा निधी वारकऱ्यांच्या जागेसाठी स्वच्छतेसाठी उपयुक्त होईल ही आशा आहे. आपण पाहायला गेलं तर वारकऱ्यांची भावना, की कधीही कोणाचीही कसलीही भावना न ठेवता शुद्ध भावेने हे पंढरपूरला वारकरी त्या ठिकाणी चालत असतात. असेच वारकरी आपण या ठिकाणी पाहिले आहेत. आणि यावर्षी सगळ्यात जास्त संख्येचं कारण त्यांनी सांगितलं, की लवकर पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी वारकऱ्यांची संख्या ही आपल्याला या ठिकाणी जास्त पाहायला मिळते.